हॅलो. सो वेलकम बॅक टू रोशनीज ड्रीम डायरी वन्स अगेन. आणि मी काहीतरी वेगळा प्रयत्न करते. सो हा माझा पहिला व्हिडिओ असेल, कारण सगळ्यांना माहीत असेल. आय डोंट नो, कारण माझे काही फॉलोअर्स हिंदी पण आहेत, पण त्यांना माहीत नसेल. पण ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी सांगते की मराठी बिग बॉस सीझन 6 आलेला आहे फायनली. आय एम सो एक्सायटेड, कारण मी मराठी बिग बॉस खूप फॉलो करते. काही लोकांना ते क्रिंज वाटतं, पण मला एंटरटेनमेंट वाटतं, सो मी फॉलो करते. आणि मी हिंदीपासून फॉलो करते, त्यामुळे मराठी बिग बॉस म्हटलं की ते अजूनच थोडं जवळचा टॉपिक वाटतो असं. सो ह्यावेळेला सीझन 6 आहे. 17 कंटेस्टंट ऑलरेडी आहेत घरामध्ये, आणि थोडे दिवस झाले आहे सुरू होऊन. 5 ते 6 एपिसोड झाले. तर म्हटलं आपण पण एक मराठी बिग बॉसचे फॅन म्हणून आपण पण ह्याच्याबद्दल थोडं बोलावं किंवा रिव्ह्यू करावा जे कंटेस्टंट आलेले आहेत. कारण ह्यावेळी जसं बघा तुम्ही की मोस्टली मोठे मोठे सेलिब्रिटीज घेतले जातात, जे टी व्ही सिरियल्समध्ये किंवा पिक्चर्समध्ये काम करतात किंवा ज्यांनी लाईफमध्ये खूप काही केलं, असे मोठे मोठे कलाकार घेतले जातात. आणि बिग बॉसमध्ये कंटेंट क्रिएटर म्हणजे सोशल मीडियावरती जे लोक फेमस झालेले आहेत, तशाही कलाकारांना किंवा तशाही कंटेस्टंटना घेतलं जातं आहे. ह्याच्याबद्दल काही असं किंवा सोशल मीडियावरचे लोक कलाकार नाही आहेत किंवा त्यांनीही मेहनत केली म्हणून ते आलेत ऑब्वियस. पण येस, हां, सो ठीक आहे. म्हणजे आता आलेत तर बघायचं. आपण फक्त एंटरटेन म्हणून बघायचं, असं कोणाबद्दल वाईट असं नाही आहे आपलं ओपिनियन. जसं ॲज अ प्रेक्षक म्हणून मी काय फील करते किंवा ॲज अ प्रेक्षक म्हणून मला कसं वाटतं मराठी बिग बॉस, हे माझं फक्त एक ऑनेस्ट रिव्ह्यू असेल असं मला वाटतं. सो 3-4 दिवस पहिले सुरू होता, व्यवस्थित होते, सगळे छान छान वागत होते, बोलत होते. पण पहिल्याच दिवशी तन्वी कोलते, म्हणजे तुम्हाला आता माहितीच असेल, त्या मुलीने पहिले 2 दिवस एवढे गाजवले बोलण्यापेक्षा ती फक्त वाजत होती असं मला तरी वाटतं. किती बोलत होती बापरे. म्हणजे पहिलेच 2 दिवस तर टी व्हीचा व्हॅल्यूम म्यूट करायची वेळ आली म्हणजे समजायलाच हवं की किती बोलत होती. ठीक आहे, भाऊच्या धक्क्यावरती भाऊनी तिला समज दिल्यानंतर ती आता थोडं नॉर्मल वागते आहे, म्हणजे चांगली आहे कंटेस्टंट, मला तरी आवडली ती. मी पूर्ण एपिसोड बघत होती. जे चावी लपवल्यापासूनचा सीन होता, तुम्हाला तर माहिती असेल चावी कोणी लपवली, आणि नंतर त्यासाठी गेलेलं उपोषण, आणि त्यानंतर बिग बॉसने सांगितलं की तुमचं आहे तुम्ही बघून घ्या. आणि मग ह्या लोकांनी प्रत्येकाला बसवून सगळ्यांना विचारलं, आणि फायनली भाऊचा धक्का झाल्यानंतर जो चोर होता अनुश्री माने, सो तिने ज्या पद्धतीने तिने मान्य केलं, अरे नाही तिला सांगायचं होतं पण तिने सांगितलं नाही. तिला वाटलं की आता सगळे त्याच्याबद्दल काय बोलतील. ॲक्च्युली तिला भीतीच वाटत होती की तिचं नाव बाहेर आलं तर सगळेच तिला काही ना काही बोलणार आहेत. ते तर फक्त असं एकदा दाखवायचं होतं तिला की नाही, ती सांगणार होती पण ती थोडं बोलतात ना योग्य वेळेची वाट बघत होती. नेक्स्ट डेला म्हणजे चुगली गँगच बोलू शकते मी, आय डोंट नो, ज्याच्यामध्ये रुचिता, अनुश्री माने, राधा आणि विशाल हे 4-5 जण काहीतरी बसले होते आणि काहीतरी बोलत होते इन जनरल टॉपिकवरती. तर तेव्हा अनुश्रीने आदल्या रात्रीची घडलेली घटना त्यांना सहज सांगितली की बेडवरून काहीतरी झालं होतं, त्याच्यामध्ये राकेशला बरं नव्हतं, आजारी होता तो, त्यामुळे त्याने अनुश्रीला सांगितलं, बाकी लोकांना सांगितलं की अनुश्रीला तुम्ही उठवा आणि तिला दुसऱ्या बेडवरती झोपायला सांगा, कारण त्या बेडवरती दोन लोक शेअर करणार होते असे. सो सगळं झालं, सगळे आले, तिला उठवत होते, पण ती जागी होती, पण ती ढोंग करत होती झोपायची, ती उठली नाही. मग बिचारे त्या राधावरती एवढ्या जोरात ओरडून बोलली, ती तिकडून निघून गेली, आणि तरी काही अनुश्री उठली नाही. मग राकेश आला, त्याने तिला असा हात पकडला आणि तिला म्हटलं उठ, तू आता उठ इथून, तू दुसरीकडे जा प्लीज, असं नको करू प्लीज बोललेला तो, आणि त्याने फक्त तिचा हात असा हे केला होता. सो हे सगळा सिनारिओ अनुश्री फ्रेंड रुचिताला सांगत होती. त्यानंतर तो टास्क आला, पॉवर कीचा टास्क, जिथे प्राजक्ताला संधी मिळाली. बिग बॉसने संधी दिली होती की उलटा पुलटा रूममध्ये जर प्राजक्ताला तिची कॅप्टन्सी हवी असेल तर तिने तिच्या पॉवर कीचा यूज करावा, नाहीतर तिने ती कॅप्टन्सी ती करणला देऊ शकते. करण सोनावणे, ज्याला सेकंड जी पॉवर की होती ती मिळाली होती त्याच्या युक्तीने. येस, युक्तीनेच, कारण त्याने डोकं लावलं होतं, कारण ज्यांना डोकं लावायचं होतं त्यांनी तर लावलं नव्हतं, कारण ते नको तिथे लावतात ऑब्वियस. हां, सो पण ह्या बाईचं काहीतरी वेगळंच, कारण आता करणने तिला संधी दिलीच नाही आहे बोलायला, तर मग काहीतरी हवं ना बोलायला. मग बाई आल्या राकेश बापट याच्यावरती. एखाद्या मुलींना हात लावायच्या अगोदर त्यांची परमिशन घेतली जाते, आणि हे मला सांगणार समबडी शूड स्टॉप. तो तिने त्या गोष्टीतला तिने बोलतात ना 360 डिग्री अँगलने तिने त्या पूर्ण टॉपिकला फिरवलं, आणि एवढी कचाकचा ओरडते बोलते,
म्हणजे असं वाटतं की कितीच बोलते यार, हिला कोणीतरी बंद करा. आणि मग काय अनुश्री, माने त्या तर आहेतच. त्यांना माहीतच नाही आहे कुठे कधी काय बोलायला हवं, कधी कोणता टॉपिक काढायला हवा. बाई उतरल्या आणि मग त्या सांगायला लागल्या की ह्याने मला मला असं हात धरला, मी झोपली होती, मी गाढ झोपेत होती, मला उठवलं. जर तू गाढ झोपेत होतीस तर तुला कसं कळलं की ते तुला उठवायला आलेत? ठीक आहे, बरं हे पण ठीक आहे. बोलते मला उठवलं, माझा हात खेचत होता. ना बोलायला काहीही टॉपिक नव्हता, त्यामुळे त्या दोघींनी, रुचिता आणि अनुश्री, या दोघींनी त्या टॉपिकला एवढं फिरवलं. पण ह्यांना हे माहीत नाही की प्रेक्षक एवढेही वेडे नाही आहेत की तुम्ही काहीही बोलाल आणि सगळे तुमच्यावरती विश्वास ठेवू. पण काही लोक आहेत जे एंटरटेनमेंट ॲक्च्युली करतात, जसं करण सोनावणे आहे, सागर कारंडे आहेत, सोनाली राऊत. बाकी कंटेस्टंटला थोडं समज मिळायला हवी आणि होपफुली की भाऊचा, आता जो पुढचा भाऊचा धक्का येईल त्याच्यामध्ये रुचिता आणि अनुश्रीला स्पेसिफिकली रितेश देशमुख सर सांगतीलच की काय करायला हवं, काय नाही करायला हवं, किंवा त्यांनी खरंच चुकीचं केलं आहे की त्याने दोघींनी बरोबर केलं हे तेव्हाच कळेल. सो दॅट्स इट. आय फील एवढंच होतं आजसाठी. मी असे जसे नेक्स्ट एपिसोड्स येतील, ॲज अ बिग बॉस फॅन मी ह्याच्यावरती रिव्ह्यू व्हिडिओज बनवणार आहे. तर भेटू नेक्स्ट एपिसोड झाल्यानंतर. तोपर्यंत काळजी घ्या. सी यू. बाय बाय.